बीडच्या शैक्षणिक क्षेत्रातून एक अत्यंत गंभीर संतापजनक घटना समोर आली आहे। बीड शहरातील उमाकिरण शैक्षणिक संकुलातील 2 शिक्षकांनी अल्पवयीन विद्यार्थिनीवर कथित लैंगिक छळ केल्याचा आरोप झाला। या प्रकरणाने संपूर्ण शैक्षणिक क्षेत्र आणि समाजात खळबळ उडाली आहे। पाहुयात हे शिक्षक नेमके कोण होते, त्यांची मोडस ऑपरेंडी काय होती। नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी। आता या प्रकरणातील आरोपींविषयी थोडं सविस्तर जाणून घेऊया। विजय पवार हे उमाकिरण शैक्षणिक संकुलाचे संचालक आहेत। हे संकुल बीडमधील एक मोठं आणि नावाजलेलं क्लासेसचं नेटवर्क आहे, जिथं 10वी 12वी आणि विविध स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिलं जातं। विजय पवार स्वतः विज्ञान शाखेचे शिक्षक असून विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा दबदबा होता। दुसरे आरोपी प्रशांत खाटोकार हे भौतिक शास्त्राचे शिक्षक आहेत आणि तेही याच संकुलात काम करत होते। माहितीनुसार हे दोघेही मुख्यतः मुलींना स्वतंत्रपणे मार्गदर्शन देण्याच्या नावाखाली केबिनमध्ये बोलवायचे। तिथेच ते विद्यार्थिनींना ब्लॅकमेल करायचे, त्यांना जीवे मारण्याच्या किंवा इतर प्रकारच्या धमक्या द्यायचे आणि त्यांच्यावर मानसिक दबाव आणायचे। पीडित मुलीच्या तक्रारीनुसार तिचे कपडे उतरवायला लावून फोटो काढण्याचा प्रयत्न करण्यात आला। हे सर्व प्रकार 30 जुलै 2024 ते 25 मे 2025 या कालावधीत वारंवार घडले। विशेष म्हणजे या क्लासमध्ये शिकणाऱ्या इतर काही मुलींनीही अशाच प्रकारच्या छळाचा अनुभव घेतला असल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आलंय। पोलिसांनी याबाबत अधिक तपास सुरू केलाय। काही विद्यार्थिनींनी सुरुवातीला घाबरून किंवा समाजाच्या भीतीनं तक्रार केली नव्हती, मात्र आता या प्रकरणानंतर त्या पुढे येतात। त्यामुळे हा लैंगिक छळ केवळ एका विद्यार्थिनीपुरता मर्यादित नसून आणखी काही मुली पीडित असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। या आरोपींची मोडस ऑपरेंडी म्हणजे विद्यार्थिनींना अभ्यासात मदतीचं आमिष दाखवणं, त्यांना स्वतंत्रपणे बोलावणं आणि नंतर हळूहळू त्यांच्यावर मानसिक दबाव टाकत ब्लॅकमेल करणं। काही वेळा इतर शिक्षक किंवा स्टाफ नसताना केबिनमध्ये बोलावून हे प्रकार घडवले जात होते। जर विद्यार्थिनीने विरोध केला तर तिच्या फोटोचा किंवा इतर गोष्टींचा गैरवापर करण्याची धमकी दिली जायची। या प्रकरणातील आरोपी विजय पवार याचे स्थानिक राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचे आरोप झालेत। माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी विजय पवार हा आमदार संदीप क्षीरसागर यांचा राईट हँड असल्याचा थेट आरोप केलाय। त्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले। स्थानिक राजकारणातही खळबळ उडाली। मात्र या संदर्भात आमदार संदीप क्षीरसागर किंवा त्यांच्या समर्थकांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाहीये। या घटनेनंतर बीडमधील पालक, विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे। शाळा आणि क्लासेसमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला। शैक्षणिक संस्था, शिक्षक आणि व्यवस्थापन यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या पालकांना या घटनेमुळे धक्का बसलाय। बीडमध्ये या घटनेच्या निषेधार्थ शैक्षणिक बंद पाळण्यात आलाय। तसेच विविध संघटनांनी आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली। राज्याच्या पातळीवरही या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्यात। मंत्री पंकजा मुंडे यांनी पोलीस अधीक्षकांना आरोपींविरुद्ध कठोर आणि तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्यात। त्यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध केला असून अशा गुन्ह्यांना मुळापासून आळा घालण्याची गरज व्यक्त केली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करतायत। पीडित विद्यार्थिनीला न्याय मिळावा, दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी अपेक्षा आहे। शाळा, कॉलेज आणि क्लासेस हे विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह ठिकाण असावे अशी समाजाची अपेक्षा असते। अशा घटना घडल्यानं पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। बीडसह संपूर्ण राज्यातील शैक्षणिक संस्थांनी यापुढे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी अधिक जबाबदारीनं आणि दक्षतेनं पावलं उचलणं अत्यावश्यक आहे। लेट्स अप मराठीवर आम्ही या प्रकरणाचा पुढील तपास, पोलिसांची कारवाई आणि पीडित मुलींची न्यायासाठीची लढाई यावर सातत्यानं लक्ष ठेवणारच आहोत। अशाच विविध बातम्यांसाठी फॉलो करा लेट्स अप मराठी। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।